नमस्कार मित्रांनो, VM स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 निवड यादी जाहीर झालेली आहे. तुमची निवड झाली का किंवा नाही? जर तुमची निवड झाली असेल तर रिकमेंडेड स्टेटसमध्ये कसं चेक करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला वेबसाईटवर जायचं, नंतर पवित्र पोर्टल 2025वरती क्लिक करायचं. मित्रांनो, साईट आपली ओपन होईल. आता इथं आपलं ID पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. ओके, इथं लॉग इन ID टाकायचा आपला आणि इथं पासवर्ड, नंतर इथं कॅप्चा टाकायचा खाली. ओके, हा बघा, इथं ID पासवर्ड टाकल्यानंतर इथं खाली हा पासवर्ड टाकला. आता इथं आपलं हा जो कॅप्चा आहे 3J7KF कॅप्चा टाकला आणि ओपन झाला. आता ओपन झाल्यानंतर मित्रांनो बघा असं येईल आणि ते बघा ॲप्लिकांट रिकमेंडेशन स्टेटसवरती क्लिक करा. नंतर इथं सिलेक्ट राऊंड सिलेक्ट करा, फेज 1 आणि इथं सिलेक्ट करा इंटर सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचं ओपन होईल, तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही ते रिकमेंडेड स्टेटस येईल तिथं. ओके, 2 मिनटं वेट करा, साईट थोडी स्लो चालू आहे. ओके, आता बघा आलं बघा मित्रांनो, आता ओपन झालं. आता बघा व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट याच्यावर जर क्लिक केलं किंवा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची डायरेक्ट इथं स्कूलचं नाव येईल. मित्रांनो, तुम्हाला जी स्कूल सिलेक्ट झाली असेल त्या स्कूलचं नाव येईल. ओके, किंवा ती जिल्हा परिषदचं नाव येईल किंवा ती NPचं नाव येईल किंवा महानगरपालिकेचे नाव येईल. तुम्हाला जिथं जे सिलेक्शन झालं असेल ते डायरेक्ट नाव येईल. आणि जर सिलेक्शन झालं नसेल मग तुम्ही ती लिस्ट बघू शकतात. आता हे बघा इथं किती मिनिट लागलेलं आहे त्या हिशोबाने दिलेले आहे. जे तुम्ही पेपरसेस दिले होते मित्रांनो त्या पेपरसेसनुसार तुमची लिस्टमध्ये नाव आहे का, किती मिनिटवरती क्लोज झालेलं आहे प्रत्येक, म्हणजे तुमच्या पेपरसेससमोर तुम्ही ज्या 1 नंबर दिला असेल तिथं कितीचे मिनिट लागले, 2 नंबर दिला असेल तर कितीचे मिनिट लागले, 3 नंबर दिला असेल कितीचे मिनिट लागले, अशा पद्धतीने सर्व तुम्हाला तिथं चेक करता येईल. ओके, हे बघा, हे यांनी 80 पेपर्स लॉक केले होते आणि 80 पेपर्सपैकी बघा अशा पद्धतीने यांना पेपर्स आला. आता पहिल्या पेपर्सला जर्नलसाठी 129वर मिनिट क्लोज झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला तिथं सर्व तुमच्या लॉग इन IDला दिसतील. तुम्ही जेवढे पेपर्सेस लॉक केले असतील त्या पेपर्समध्ये ती लिस्ट तुम्हाला ओपन होईल आणि त्या लिस्टमध्ये तुम्हाला मिनिट देखील बघता येईल की कोणत्या जिल्हा परिषदेचे मिनिट किती लागलेलं आहे, तुम्ही ज्याला पेपरन्स दिला होता त्याचं. ओके, तुम्हाला ते सर्व चेक करता येईल. ओके मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अपडेटच्या वेळी. काळजी घ्या, निवांत राहा आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे मित्रांनो त्यांना आमच्या चॅनलकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.